नमस्कार. आता आपण पाहणार आहात कोण होता महिषासूर. दुर्गा मातेने त्याचा वध का व कशासाठी केला ही संपूर्ण कथा आपण या व्हिडिओतून पाहणार आहात. सूर आणि असुर म्हणजेच देवता आणि राक्षस असे दोन गट होते. सनातन धर्मात त्याला एक दुसऱ्याचे शत्रू सांगितले आहे. एका बाजूला देवता आहेत, त्या आजही सर्व संसाराचे कल्याण करतात. सूर्य, चंद्र, वायू, अग्नी इत्यादी आजही आपली कितीतरी मदत करतात. हेच देवता आजपासून लाखो वर्षापूर्वी मानवाच्या रूपात राहत असत. देवता आणि राक्षस यांच्यामध्ये नेहमीच वर्चस्वाची लढाई होत असे. एका बाजूला देवता चांगले कर्म केल्यामुळे पूजनीय ठरले आणि त्यांना कित्येक प्रकारच्या शक्ती प्राप्त झाल्या. दुसऱ्या बाजूला अधिक तर राक्षस अहंकार आणि महत्वाकांक्षे कारण देवांप्रती कुटील विचार ठेवू लागले. एकदा राक्षसांचा राजा रंभाला एक अप्सरा महिषी सोबत प्रेम जडले. त्याने तिच्यासोबत लग्न केले. महिषीला म्हैस बनण्याचा शाप होता, म्हणून जेव्हा रंभ आणि महिषी यांच्या संयोगाने एक पुत्राची उत्पत्ती झाली, त्याचे नाव महिषासूर असे ठेवले. महिष म्हणजेच म्हैस किंवा रेडा. म्हैशीसारखा दिसणारा असुर तोच हा महिषासूर. महिषासुराला आपल्या माता पित्याकडून काही शक्ती मिळाल्या. त्याच्याकडे एक खास शक्ती होती, ज्यामुळे तो कधीही माणसापासून रेडा व रेड्यापासून माणूस बनू शकत होता. त्याला तुम्ही इच्छाधारी रेडा किंवा म्हैस असे सुद्धा म्हणू शकता. महिषासूर मोठा होऊन अत्यंत शक्तिशाली राक्षस बनला आणि राक्षसांचा राजा झाला. आता तो फक्त पाताळ लोकातच नाही तर स्वर्गासहित 3 लोकांचा राजा बनू इच्छित होता. परंतु इंद्रदेवाचा सामना करणे त्याला एवढे सोपे नव्हते. देवता अत्यंत शक्तिशाली होत्या. देवतांपेक्षा शक्तिशाली बनण्याकरिता त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. जेव्हा ब्रह्मदेवाने त्याला वरदान मागण्यासाठी सांगितले, तेव्हा त्याने अमरत्वाचे वरदान मागितले. ब्रह्मदेवाने त्याला सांगितले, हे वरदान देणे संभव नाही, कारण काही खास परिस्थितीमध्ये असा वरदान दिला जातो. जेव्हा ब्रह्मदेवाने महिषासुराला दुसरा कोणता तरी वर माग असे सांगितले, तेव्हा महिषासुराचे उत्तर होते, प्रभू, मला कोणताही असा वरदान द्या की कोणताही पुरुष माझा वध करू शकणार नाही. महिषासुराने ब्रह्मदेवाकडून प्रत्येक प्रकारच्या शक्ती प्राप्त केल्या आणि तो अधिक शक्तिशाली झाला. ब्रह्मदेव तथास्तु म्हणून तिथून निघून गेले. महिषासुराला वरदान मिळाल्यामुळे तो खूप अहंकारी झाला. आता त्याने आपल्या राक्षस सेनेसोबत देवलोकामध्ये म्हणजे स्वर्गात आक्रमण करायला सुरुवात केली. पूर्ण तयारीनिशी महिषासुराने स्वर्गावर आक्रमण केले. स्वर्गाचा राजा देवराज इंद्र पूर्णपणे या युद्धाला तयार नसताना अचानक हमला झाला होता. इंद्राने आपले वज्र चालवले, परंतु आता महिषासूर कितीतरी पटीने शक्तिशाली झाला होता. याचा परिणाम असा झाला, असुरांच्या विशाल सेनेने देवतांच्या सेनेला हरवले आणि देवतांना स्वर्ग खाली करून जावे लागले. आता महिषासूर स्वर्गाचा राजा बनला. ज्याने त्याचा विरोध केला त्याची हत्या केली. महिषासुराने कित्येक स्त्रियांवर अत्याचार केले. आता देवतांजवळ त्रिदेवांची मदत घेण्याखाली दुसरा पर्याय नव्हता. ब्रह्मदेव तर आपल्या भक्ताला मारू शकत नव्हते, म्हणून सर्व देवता भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णू सर्व देवतांना घेऊन कैलासावर गेले
कारण भगवान शिवच आहेत ज्यांची भक्ती देवता आणि राक्षस दोघेही करतात। असे म्हटले जाते की भगवान विष्णूंनी महिषासुरासोबत लढाई करून त्याला हरवले होते, परंतु ब्रह्मदेवांच्या वरदानाचे मान ठेवून त्यांनी महिषासुराला जिवंत सोडले। आता फक्त महादेवच होते ज्यांना जर राग आला तर ब्रह्मदेवाच्या वरदानाबद्दल न विचार करता महिषासुराचा वध करतील। देवतांना महादेवापासून अशी एक आशा होती। चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद। परंतु त्यांनी सुद्धा महिषासुराचा वध करण्यासाठी मना केली। आता ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघेही महिषासुराचा वध करण्यास मनाई करीत होते। सर्व देवतांना दुःख झाले। तेव्हा भगवान महादेवाने असे काही केले ज्यामुळे देवता आनंदित झाले। महादेवांनी आपली अर्धांगिनी पार्वतीला याबाबत सांगितले। महादेवांच्या हातून महिषासुराचा वध हे ब्रह्मदेवाच्या वरदानाच्या विरुद्ध झाले असते, यामुळे ब्रह्मदेवाचे अपमान झाले असते। परंतु महादेवी म्हणजेच देवी पार्वतीच्या हातून महिषासुराचा वध झाला तर त्यांच्या वरदानाचा अपमान झाला नसता। आता माता गौरीच या संकटातून तारून नेऊ शकते। आदिशक्ती माता पार्वतीला सर्व देवतांनी आपले शस्त्रास्त्रे दिले। स्वतः महादेवाने तिला त्रिशूल दिले। महादेवांच्या हातून महिषासुराचे मरण हे नियमाच्या विरुद्ध झाले असते, परंतु महादेवाच्या त्रिशूलाने महिषासुराचा वध नियमाच्या बाहेर होईल। आता माता पार्वती कैलासावरून निघाल्या। अचानक तिथे राक्षस आले। त्यांनी महिषासुराला माता पार्वतीबाबत सांगितले। महिषासुर तिथे आला आणि जसे त्याने माता पार्वतीला पाहिले तेव्हा मातेची सुंदरता पाहून त्याच्यात कामवासना निर्माण झाली। तो माता पार्वतीला म्हणाला, हे सुंदर स्त्रिये, तुला पाहताच मी तुझ्याशी लग्न करायचे ठरवले आहे। मी असुरांचा राजा तुला आपल्या सोबत घेऊन जाईन आणि तुला असुरांची राणी बनवेन। तुझ्या एवढी सुंदर स्त्री मी आजपर्यंत पाहिली नाही। महादेवाला सोडून तू माझी पत्नी का बनत नाहीस? या असभ्य राक्षसाची गोष्ट ऐकून पार्वती माता अत्यंत क्रोधित झाल्या। माता राणी म्हणाली, हे अहंकारी दानवा, कामवासनेने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे। तू बऱ्याच स्त्रियांवर देखील अत्याचार केले आहेस। देवताकडून त्यांचा स्वर्ग खेचून घेतलास आणि तुझा अहंकार वाढतच गेला। आता तुझा अंत जवळ आला आहे। मातेची ही गोष्ट ऐकून महिषासुर हसला आणि बोलला, मला वरदान मिळालं आहे। कोणताही पुरुष माझा वध करू शकत नाही। एका स्त्रीमध्ये एवढी ताकद नाही जी माझा वध करू शकेल। मी अमर आहे। असे म्हणत महिषासुर माता पार्वतीच्या जवळ आला। माता राणीने प्रचंड दुर्गारूप धारण केले आणि महिषासुराच्या सेनेवर आक्रमण केले। 9 दिवस माता पार्वती राणी दुर्गा बनली होती। त्याने महिषासुराच्या सेनेचा विनाश केला आणि 10व्या दिवशी महिषासुरासोबत युद्ध केला। आणि जेव्हा महिषासुर हरणार या भीतीमुळे रेडा बनवून मातेला छळण्यास सुरुवात केली, तेव्हा माता राणीच्या वाघाने प्रहार केला। शेवटी दुर्गा मातेने आपल्या त्रिशूलाने महिषासुराचा वध केला। याच दिवसाला आपण विजयादशमीच्या रूपात साजरा करतो। ह्यालाच वाईटावर चांगल्याचा विजय असे म्हटले जाते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, अजूनही तुम्ही माझ्या
भाविक भक्तिमय या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच प्रकारचे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बटन दाबा, त्यातून ऑल निवडा, जेणेकरून माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिला येईल. धन्यवाद.